उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. पक्क्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतय येगळं. रवी फास्टर बोलतोय मोकळ, रवी फास्टर बोलतोय मोकळ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. खान बोकडाच अंग लाकडाच आप्पा मी जास्त मारतोय भारी. संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काक 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 कारभारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला ताव मारतोय हनुमंतराव. इतभर खपली 9 हात डपली बक्कळ मारतोय भाऊ 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 भाऊ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. काय म्हणायचं आम्हाला ते सांगत होते. अहो मग म्हणला आपणच एवढं चोरला म्हटलं राजा आप्पा ते ऐकत आप्पा घरात बापा शिरलाय काय माझा मंडळी कसा शिरेल तसा. बाबा कोण आहे थांब ते जा जा तुम्ही जा. घरात ते बोका कसा शिरेल काय माहिती बघा बघा. आज जेवणच देत नाही. काय झालंय काय काय झालंय रे? भांडी का पडली? काय व्हायचं बाकी राहिले? अगं हे अगं आपण कशासाठी करते या? तुमच्या घरात लक्ष नाही द्यायला मी काय करू? त्या रान पेटलंय येजवाला पाहिजे. एक काम कर तू हो काकीच्या साईडनं मी होतो आप्पाच्या बाजूनं. अगं ही चिमटेल की काय आप्पा बोलताय राव? अहो ते आमच्या काकीच्या माहेरातली भांडी ती काय लगेच चिमटी ती वय काय बोलताय? हलकी तू चेंबायला झाले तरी काय तू सांग की. काय सांगायचं? सांगू सांगू दमली. घरात लक्ष आहे का? त्याला हाय का मिठ आहे का? बाजार कोण भरायचं? आप्पा हे खरं आहे बरं का आपल्या काकीचं. बाजार जाण्याचं ना दे काय काय आणायचंय. हो घर भरल्यागतच बोलताय. थांबा आणते चिठ्ठी. म्हणजे आप्पा तुम्ही घरात बाजारच भरत नाही होय? म्हणजे मी बाजार भरतो ना काय गाव भरायचं का माझ्या इथं? ही घ्या चिठ्ठी. मला सगळा बाजार पाहिजे नाहीतर घरात गिराय पण भेटणार नाही. ही घर सावण्याची यादी आहे का लग्नाची यादी आहे? अक्का तेलाचा डबा हा बैठा तर आपण दोघं तर खायला आणि अक्का तेलाचा डबा असायला. रोज रोज हे तळा ते तळा. पावशेर मारता का पावशेर? खावा टिकून टिकून. काय आप्पा बाहेर मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि घरात पावसार नाही छटकान आणून खायचं. पटतंय का तुम्हाला? संख्या तू म्हणतोय तीच बरोबर आहे. आप्पा छटांगण पावशीनं शोभतं का तुम्हाला? म्हणून तर मी डबा आणा. आणत्या लोका की आणत्या लय त्रास नका करून घेऊ. आप्पा तुम्ही आणा डबा. बरोबर डबा आणू डबा. आणि काय हो घेवडा ऐकून तुम्ही एक तोळा करणार होता त्याचं काय झालं? म्हणजे आप्पा तुमची तोळ्याची पण बोली झाली होती होय? करणार आहे का तोळा जरा दम धर. कसा दम धरू? घेवडा काढला मळला वाळवला त्याला बुरशी आली तेल चोळलं तोपर्यंत गोड बोललात. आता काय झालं? आप्पा आता झाल्यात ना केवढ्याचे पैसे मग टाका की करून. आप्पा अहो कुठं आपल्या काकीनं 5-10 तोळा मागितले तर 1 तोळा तर मागितलाय टाकायचं करून. अरे हो 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 करतो म्हणलं ना मी हो तुला. हो काय 40 पुती झाली गाडवागत राबून घेतलं. हो हो नाही चालणार मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे येडे ती 40 पुती गावाला सांगा झाली गावाला. हो. तशी 30च पुती झाली वाळवून आणि त्यात आणखीन त्याला बुरशी व्यापाऱ्यानं पाडून मागितला. तुला माहिती आहे का त्या ट्रॅक्टरवाल्यानं नुसतं 35,000 रुपये नेल्यात ट्रॅक्टरवाल्यानं. मग खाली काय राहिलं? फसरे. काय? अहो काकी शेतकऱ्याचं असंच असतं. खर्च वजा जातो आणि हातात फत्तरच राहत्यात. हो का? तोळा मी मागितलाच नव्हता तुम्हीच म्हणला होता. मग कशाला आम्हीच दाखवायचं तोळा देण्याचं? नाही ही बरोबर आहे बरं का आप्पा. काकीचं बरोबर आहे. हो माझं बी स्वप्न आहे. मी 1 तोळा करणार आहे तिला. 10 वर्ष झाली तुमच्या स्वप्नाला. असू द्या काकी आप्पा बोलत्यात तेच करत्यात. नाही कधी करणार? 20 वर्षाला करणार का? अरे बाबांनो शेतकऱ्याचं हे असंच असतं. शेतकऱ्यानं नेहमी स्वप्नाव आणि आशेवर जगायचं असतं. आप्पा हे मात्र बरोबर बोलला. व्यापाऱ्यांच्या बायका आड्याच्या सावल्याखाली सोन्यानं मडवून बसलेले असतात
बरोबर आहे नाही? हो बरोबर आहे. आणि शेतकऱ्याची बायको रात्रून दिवसा राबून तिला सदा फुटका मध्ये भेटत नाही. म्हणून म्हणती भाऊच्या मागे लागून कामधंद्याचं बघा. आप्पा ही सॉलिड आयडिया आहे. पॉइंट आहे. अगं म्हणून ही आपली बाप जाताची जमीन अशी पडून ठेवायची का? जमीन कुठे पळून जात नाही. राबायचं मला नाही होणार आता. आप्पा काकीच्या गाव मुठभर मास बी राहिली नाही ना. माझ्या माहेरात पण सगळी नावं ठेवतात. होय होय होय. त्यावेळेस बाप म्हणत होता की माझ्या सुवर्णामुळं तुमच्या घराला सुवर्ण काढील, सोन्यासारखी जळाळील. मी म्हणूनच टिकली या घरात. दुसरी कोण असती ना तर पळून गेली असती. तसं नाही हो काकी, आमचा आप्पा लय भारी माणूस आहे. म्हणून तर ही त्यांना भाळली. त्यांना काय माहिती बड घरून पोकळ वास आहे. हे तो काय पोकळ वासा नाही, चांगला भरीव आहे भरीव. अगं तुला बघायला ना बघायला तो बाप कसा शिकतो माहितीये का? बापावनं जमीन किती आहे, बागात किती, ऊस किती जातो. वर काय म्हणते माहितीये का? माझी पोरगी उन्हात येणार नाही अजिबात. काकी हे मात्र चुकीचं आहे. हे त्याला काय अर्थच नाही. हे, शेती पण पाहिजे. आणि रानात काय करायला नको बाई? अगं माझ्या घरात नुसते धान्याची थापी पहिले थापी. तेव्हा तुझा भाऊ आहे ना, भाव नुसता असा कुकर उड्या घेत होता माहित आहे का? तर 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 मला काय माहित नव्हती ना तुमची शाळा. ती पोती भुसकटानं भरली होती ती. हे म्हणजे पोट्ट बोलून लग्न सांभाळ होतो बाई. हे तू गप्प बस. तुला काय माहित आहे का? आमचं लग्न झालं ना तेव्हा तू रांगत होताच रांगत. पण मला म्हणायचंय माझी पोरगी उन्हात पाठवणार नाही म्हणत होता. मग जमीन कशी आहे कशाला विचारायचं त्याने? यंदा घेवडा पिकलाय म्हणून बोलताय, नाहीतर नेहमी कुसळाच उगवतात. हे कुसळ म्हणजेच तर बघ आता मुसाळ घ्यायला मग तोंडात. तर मला आज आहे ना बाजार आणि उद्या तोळा पाहिजे, नाहीतर मी निघाली माहेरला. बस्सा बोंबलत. हे असं काय करू नको. मी काहीतरी बंदोबस्त करतो. तुला तोळा आणला म्हणजे झालं ना. आत्ता कशी गाडी रुळावाली. बडगा दाखवल्याशिवाय बाडग्यात काय मिळत नाही. बाजार घेऊन या तरच गिळाय भेटल. संख्या परशा लगा तुमचं लय बरं आहे राव. हा, मग तुमच्या मागं असलं काय नाही. चला आता आणलंच पाहिजे. काय करता? चला काय संकेत राव आप्पा. चला चला माझ्या काकी लय नका त्रास घेऊ. चला. चल. आय मी राणा जातो म्हशीकडं. बर लवकर ये जा पण. हो हो. अरे पक्या जेवढ्याची इथं 2 पोती होती, इथं तर एकच दिसतंय. अगं आय तुझं खरं आहे बरोबर. आपण वला एवढा काढला तेव्हा किती 2 पोती भरलं, तो वळा लावला आणि एकच पोतं भरलं. आता यात माझी काय चूक आहे? नाही 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 पक्या, इथं काहीतरी पाणी मुरतं या. मला काय तसलं शिकवू नको. नाही हे आय कुठं पाणी मुरते जाऊ काय? काय नाही चांगला केवढा वाढला. उगाच फिरवू नको. मला काय झालं ती सांग. एवढं इकलं का? अगं काय बोलते आय, तुझा पोरगा चोर आहे होय? मला तुझा संशय येतोय. तू एवढं इकलं. काय आहे बोलते? मी तंबाखू खातो? नाही मी गुटखा खातो? नाही जुगार खेळतो? नाही मग मटका लावतो का? नाही दारू पितो? नाही 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 दारू कसं पिल? मी काय म्हणते, माझं पोरगं एवढं गुन्हाचं असताना दारू पिल मटका खेळला असं म्हणेन का? मग मला सांगाय मी कसं एवढे की बर जाऊ आम्ही रानात. जा पण लवकर ये. हो हो. पक्या टक्या ओय पका ए टक्या हाय का रे? हा पक्या कोण आलाय रे? अगं आपण फास्टर आलाय. आपण फक्त राहू दे. आपलं तिथं जातो पैसे काकांच्याकडे जा आणि घेऊन ये. बरोबर आणतो आणतो. हे टक्या अच्छा आयला ओ ते पाहिजे अरे रे हा? हे आयला होय होय हो आयला ए ए गं बस. पक्या ही काय म्हणतेत रे? अगं आहे हे काय म्हणते ते रानात जायचं म्हशीकडं. मग शिकडं नंतर जा. पहिलं काकांच्याकडनं पैसे घेऊन शिनी. ए गप्पा फास्टर चल चल रानात चल. ए तुमचं राहू द्या. पक्या पाटली देतोस का नाही? नाहीतर सांगू का नानीला सांगू का घेऊन ऐकलेलं सांग का? फास्टर तुझी भाषा फक्त मलाच कळती, बाकीच्यांना काय कळत नाही. काय बोंबला ती बोंबल सांग. काय ती येड्या बोलायची काय गेलं काय कळते काय? काय कळत नाही? अरे तुमचं राहू द्या. पक्या हे पार्टीचं काय करतोय तू? हा बा तुमचं काय चाललंय? माझी मस न दुखती आहे, पार्टी नाही. माझी मस काय इकायची नाही. आता आहे का पक्या पडदिशी बघ आपल्या पार्टीचं. मी सांगते ना एकदा, माझी मस पार्टी नाही म्हणून इकायची नाही. आता आहे का पक्या? अरे जेवणाचं काय? काय चाललंय रे हे? अगं आय
ही दोघ जण आहे ना मला लग्नाची पार्टी मागतात. अहो आबा पहिली पोरगी आणा, लग्न करा आणि मग घालते जेवायला. होय होय सोडणार आहे आम्ही पक्याला जेवायला. अजून कोणाला बोललो नाही आम्ही. अरे काय बोलला नाही? या तू का बस, काय नाही म्हणला तू. नाही तू बाजूला सर, आबा काय म्हणतात मला बघू दे. हे फास्टर तू का बस. फास्टर तू गप. आबे काय केलं पाक्यानी? काय नाही पक्याने नाही एवढं चोरलं. फास्टरने एवढं चोरलं. हो अगं या फास्टरने केवढं आपलं चोरलं. आब्या खरं सांग, कुणी केवढं थोडलं नाही तर तुझ्याकडेच बघते पहिलं. अगं नाने एवढं पक्याने चोरलं. खरं का पाक्या सांग. सांग चोरलं का? पाक्या इकडे ये. मारला नाही ना. मी एवढं कष्ट कशासाठी करते, हातपाय कशासाठी झिजवते? चोऱ्या करण्यासाठी का? नाही. जा काकांच्याकडनं पैसे घेऊन ये. हो महिना भरला ना. हो घेऊन येतो तुझा पैसे. चला पक्या हा म्हातारीला का लई तापली होती बरं का. लगा तू आग लावून दिली गेलं का. पार्टीचं कधी पार्टी एक तर आईचा मला मार बसावलाय. हा तुला देतो की पार्टी. कसा सांगितलं याला. पक्या हा फास्टरला अडकवत होतो. होय हा फास्टर काय बी बोंबाला असतं का नाही तर म्हातारीला कळलंच नसतं. काय म्हणलं रे तो म्हणला तुला दाखवतो. फास्टर तू माझा मित्र आहे का नाही. हे बघ तुझा माझ्या नादा लागला ना मी कानानं जरी बाहेर असतो ना तर मग डोक्याने लय खरायला जड जाईल. हा. चल जाऊ. आईला लय फोडलं राव. काय तुला रे का कळत नाही रे का काय करत नाही. पण बरं का पक्या हा तुला एक सांग का मी काय आयुष्यात माणसाला आहे ना आईची लात आणि मित्रांची साथ पाहिजेच. काका ओ काका. पक्या अजून मोठ्या हाक मार की. ए नटव्या कशाला बॉम्ब आणतोय रे? माझं कान शाप होत की अजून. काका अहो आवाज म्हणलं काकांचा आता वय झालं या. हा आणि ना त्याची कानपूर लाईन बंद झाली या. या बाहेर तर अख्खं गावच बाहेर वाटतंय. काय म्हणलं पण ती जाऊ दे मुर्दे, तू कशासाठी आला होता? अहो आमची आई म्हणली महिना भरलाय. कोण वारलाय. आमचा आजा वारलाय. चल ते 13व्याचं जेवायला. काय बोलताय काका काय कळत नाही. पण बरं का भाऊ गेले ती मुंबईला आणि भाऊ मला आहे का नाही कानातलं मशीन पाठवून देणार आहे पोस्टात तर पोस्टात. आणि आज दिवसभर मी पाराव बसणार आणि पोस्टमनची वाट बघणार. आज माझा हात लय खाजावती म्हणजे आज निश्चितच माझी मशीन येणार म्हणजे येणार. फोन केलता का म्हणला? खून हॅलो काय काका बोलताय असला अभद्र बोलू नका बरं का. ए बाहेरा अरे कोण रे. फोन फोन तुला भाऊंनी फोन केलता का. फोन केलता की हा. त्यांनी काय सांगितलं माहितीये का हा. की मी मशीन पोस्टात टाकली आहे. बर ती आज येईल मग त्याची वाट बघतोय मी. ए अरे पैसे माझे मी सांगतोय ना. हा आय काय म्हणली महिना भरलाय दुधाचे पैसे काकांपासून घेऊन ये. बरं ठीक आहे चला आज बसून बोलूया आपण. सांग बक्या किती पैसे झाले तुझे? आय म्हणली 30 दिवस भरलं आणि 50 रुपये लिटर. मग किती पैसे झालं? किती
5 क्लिअर हा पाहिजे होय. हा अरे पक्या झाला का हिशोब? चालला. पक्या हा. दूध कसं घालतो रे? कसं म्हणजे किटली ना पितळी ना काका पितळी ना दूध देतो. किती काय म्हणलं? किटली किटली हा हा किटली. कसं दूध घालतोस? बघा आमच्यात काय नाही माप नाही पण आमच्यात आहे ना एक जुना तांबे आहे बरोबर 1 लिटरचा त्याने घालतो. अरे पण तू दूध कसं घालतोस? कसं म्हणजे अरे दर काय? हा दर वय 50 रुपये लिटरनं. 50 रुपये वय? हा अरे का मग सोपं आहे. काय का पक्या दुधाचा धंदा करतय आणि हिशोब करायचं म्हटलं कसं पोट नाचवत बसतेस का? काय लागा तुला काय कळते का? पण तू सांग मला तू पायाच्या पोटानं असं काय करत होता? काय करत तू हा? मला सांगा महिन्याचे दिवस किती? महिन्याचा दिवस 30 हा आता हाताची बोट किती? 10 हा आता माझ्या हाताची बोट 10 ना हा. मोसा मला कमी पडली हा. म्हणून साठी मी माझ्या पायाची धरली. पायाची धरली. हा हा. ती कमी पडली हा. म्हणून साठी फास्टरची मोजायला लागलो. काय लागा पक्याला शेण नाहीच लागा. अरे तुला तरी हिशोब येतो का नटव्या? काका अहो हिशोब म्हणजे आपल्या डाव्या हाताचा मळ आहे. लय सोपं आहे मला. अरे मग सांग की किती झाला हिशोब? पक्या हा तुम्हाला सांग काकानी एक्स्ट्रा दूध काय घेतलंय का महिन्यात? अजिबात नाही. काका तुम्ही मला सांगा पक्याने कधी तुमच्या दुधाचा खडा केलाय का? नाही अजिबात नाही. मग हिशोब लय सोपा आहे. काका पक्याने का नाही 30 वेळा 50 रुपये द्या. विषय संपला. सोपा हिशोब. काका अरे हा आईला भैऱ्या हिशोब चांगला आहे की तुझा. थांब बघ्या लेका तुमचा 1 महिना दूध घालण्यात जाईल आणि 1 महिना हिशोब करण्यात जाईल. थांब मी घे पैसे. थांब पक्या पक्या थांब. तुला मोजा येत नाही तर मी मोजतो. मी मोजतो. आबा 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 काय म्हणतोय रे? पैसे बरोबर आहेत का? जरा कळ काढ की जरा. लेगडबड झाली तुला मुसतोय का काय? अरे काय लावलं इथं? पत्त्याला नाव टाकलंय. चला इकडे पैसे. पक्या ठीक आहे 750 रुपये. काका आमची आई म्हणली अरे बोल की काय म्हणली तुझी आई? अहो आमची आई म्हणली 1,500 रुपये होत्यात. अरे पक्या तुझ्या दुधात अर्ध पाणी असतं या. दुधात नाणी असते? अरे भैऱ्या नाणी नाही पाणी. पक्या म्हणजे तू दुधात पाणी घालतोस रे? तर काय म्हणजे लागा पक्या तू पाणी 50 रुपये लिटर निघतोस? तसं काय नाही अजिबातच काय करत नाही मी. काका तुमच्या शपथ घेऊन सांगतो मी अजिबात दुधात पाणी मिसळत नाही. आबांची घेतो तुझी पण घेतो सगळ्यांची घेतो पण मी दुधात पाणी मिसळत नाही. मग काय करतो? मी पाण्यात दूध मिसळतो. आणि घे पैसे. चल चला बाहेर पहिल्यांदा. ठीक आहे म्हातारीला लावतो आम्ही. म्हाताऱ्याला लाव नाही तर वरनं म्हाताऱ्याला लाव. बाहेर निघा चला सगळी पहिल्यांदा. काका अहो पक्या आपला दोस्तच आहे की. पक्या घे घे पैसे घे. घ्यायचे असतील तर एवढेच घे. पक्या घे घे पैसे. घे पैसे घे. असू द्या आता. आणि उद्यापासून फक्त दूधच आण पाणी नको. चालतंय पण दुधात पाणी जर नाही घातलं ना तर म्हशीची कास जाते असं म्हणतात.
अरे पण तुझ्या पाणी टाकण्यामुळे माझं घर जळतंय. नाही एक काम कर, उद्यापासून घालू नकोस. नाही नाही काका असं काय करू नका. उद्यापासून नुसता तुझं झालं मी. काका घ्या समजून. पक्या आपला दोस्तच आहे. काय करायचं पक्या? चल काका बरं येऊ का आम्ही? चल पक्या चल फास्ट काका चल एक बरं चला येऊ का? राग मानणार. काय चाललंय? बरं आहे का? हो आहे की बरं. बर 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 निवांत बसलाय? हो बसलोय. पोस्टमन गेला का? काय काम होतं? अजून नाही दिसला, येईल आता. काय झालंय मशीन देणार ना भाऊ. भाऊ गेले ती मुंबईला आणि भाऊ मला कानातली मशीन देतात. पावले बारी माणूस आमचा माहिती आहे. तंबाखू दे की रावायचं. अहो माझी पोरं तंबाखूला अजिबात पैसा देत नाही ती. ना ना आत्ता जेवलो. तुम्ही जेवला का? जेवलो, खाल्लं कसं तरी 2 घास आणि आलो इथं बसायला बघा. मात्र पण लई वाईट नाही का? लय वाईट. आता कोण विचारतंय? अहो तंबाखू द्या की व्हायचं. लय तलाब झाली आहे. काय म्हणला? तंबाखू द्या की व्हायचं. लय तलाब झाली आहे. आणि ना मी कुठं तंबाखू खातो? तुम्ही बिन खाते देवालाच काय ती मागताय? आता काय हो पोस्टमन? पोस्टमन दादा थांबा 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 थांबा. हो बोला लवकर, टाइम नाही मला. आल्या का हे सारखा सारखा पोस्टमन कसं काय बदलते? सारख्याच बदल्या कशा होत्या त्या? बोला लवकर, वेळ नाही मला जायचंय. आमचं काय आलंय का? नाव काय तुमचं? काय म्हटला? नाव काय तुमचं? हा बस आहे. थांबा बघतो. हा सही करा इथं. कुठं करायचं? बघा इथं 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 करा. इथं इथं? हो इथं. 1000 रुपये द्या. काय म्हणला? 1000 रुपये द्या. आणि कशाचे 1000 रुपये द्या? 1000 रुपये द्या तरच पार्सल भेटेल हातात. आयला भावनं काय माझं मशीन. द्या लवकर लवकर द्या. 1000 द्यावं लागतील? हो 1000 रुपये द्या. आयला व्हायचं का नाही? द्या की लवकर. अहो जायचंय मला. आयला नानाकडे येते. आबा द्या लवकर. अहो द्याल का लवकर द्या. बाबा दम जायचंय मला दुसऱ्या गावाला. आलं का तुला लगा काय उचला द्या पडदिशी द्या. काय द्या द्या कळलं? पडदिशी द्या. द्या द्या लवकर द्या. हो टाइम नाही, जायचंय दुसऱ्या गावात. द्या की लवकर. दमके बाबा देतो की दादा दादा देतो की. देतो की. 2 500 1000 रुपये द्या. 1000 रुपये पडदिशी द्या लवकर. 500 500 2 500 1000 पडदिशी झाला. हे घ्या. अरे भाऊने मला दिलं बरं का? भाऊनी मला मशीन दिलं बरं का? ए नाना भाऊनी मला मशीन पाठवून दिलं बरं का? नाना पार्सल आलं पार्सल. भाऊनी मला पाठवून दिलं पार्सल. या 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 खाली या खाली या खाली या. आलं पार्सल आलं पार्सल आलं. नाना खाली या खाली या. तुम्ही लवकर खाली या खाली या. या आलं पार्सल आलं पार्सल आलं. भाऊनी दिलं पार्सल दिलं. आलं पार्सल दिलं. क्या पार्सल दिलं पार्सल. नाना कसं काय आलं? भारी दिले. आता कसं काय? भारी कराय. आता भारी दिसणार. ती पोस्टमन हाक मारते. आबा तुमचं पार्सल आलंय आबा.
ही काय मागाशी पोस्टमन मला देऊन गेला की ते नवीन पोस्टमन आलेला. अहो काय बोल नाही हे अजून हजर नाही ते तू ठेव. ही जुनं पोस्टमन अजून इथंच येतंय. अजून 3 तारखेला ती नवीन यायचंय पोस्टमन. संख्या परशा मला तुम्ही फसवायचं नाही बरं का. कायची शपथ फसवतो हे आपल्या गावातलं पोस्टमन येतंय. ओळखीच नाही तो ए त्याला मला ती पार्सल तुला ठेव. नको मला दिले भाव. ही काय भावनी दिले मला कानातलं मशीन दिले. काय म्हणायचं जाऊ दे बरं द्या. पार्सल दिले भावनी मला पार्सल दिले. मग आता ह्या पार्सलचं काय करायचं. ठेव तुलाच म्हणा. पोस्टमन त्या आबा म्हणतोय ठेव तुम्हालाच. नको का? नको म्हणते. ठीक आहे मग पाठवतो परत मी. पाठवतो परत म्हणते ती. हा पाठव म्हणा. अरे कानानं जरी बाहेर असलो ना तर डोक्याने मी लेख खायराय. ठेव म्हणा तुला. खैरास नाही तर बाहेरास. नको ना पार्सल. जातो माझं मी. कसं परशा संख्या कसं आहे आबा मला बघू द्या आधी नक्की पार्सल जे काय मशीन आहे का. भाऊनी पाठवले की देवाऱ्यात ठेवणार हळकुकू आणणार पाया पडणार आणि मग मी कानात घालणार बरं का. आबा दाखवा की. हे मुस्काट फोडून तुझं बरं का. आबा एक मिनिट मला नक्की या पार्सल मध्ये काय काय येतं. मला नक्की पार्सलच आहे का बघू द्यात मशीनच आहे का. अरे का काय सांगते ह्याला नाही अर्थ बरं का. दे आता कोपऱ्यात जरी टाचणी पडली तरी आबाला ऐकायला येणार. आबा अरे पार्सल मध्ये काय पण येतं. पण मी काय म्हणतोय फोडून बघाय काय हरकत आहे. यात खरी मशीन आहे का. अय का खोटी मशीन असते वे. घ्या तुमचं तुम्हीच बघू. ए आबा अहो पार्सल मध्ये काय बी येतं. साबणाची वडी पिटीची काडी. थांबा फोडून बघू आपण. काडीची पिटी काय बी येतं पार्सल मध्ये. संख्या बघ बरं काय तुटेल कळतंय की आबा. आबा थांब की असं वाच. हळूहळू का. आबा काम झालं तुझं. हे, वाचला आबा वाचला. भाऊनी पाठवले. काय बघूच. आबा हेडफोन आहे. आय चिकट परशा माझ्या कानात घाल की कानात. काय कानात घाल किती बरोबर मशीन कानात घाल की. गाल आबाच्या कानात घाल की घाल. कानात. आबा लय भारी आहे काय ते याने. तुटले बरं का. काय की आबा तुटेत. दम धरा की हे 1000 रुपये दिले तुम्ही. हो की दम धरा की. 1000 रुपये दिले तर मग 1 नंबर आवाज येणार. सगळं कट ऐका येणार. बघा घालून बघा. येतोय का आवाज. ऐका येतोय का. आमची गाली किती बसले करता आपण. बसलं दाबून. हा बोल की रे. येतोय काय काय. बोल की रे. ऐका येतोय का बरोबर. ऐका येतोय का. अरे का मला थोडं ऐकायला येत होतं. आता कायच ऐकायला येणार मला. काय लावला बरोबर. येत नाही काय. हा? संख्या परशा हो पण येतं घालायची कुठं. आता ती घाला आमच्या मोबाईल मध्ये आणि बसा गाणी ऐकत. बाबा ती कानातलं मशीन नाही. क्वाड आहे क्वाड. आबा कोडन हाय. क्वाड ही 3 मोबाईल मध्ये घालायची आणि बसायचं गाणे ऐकत. आता बायको अरे 1000 रुपये दिलेत की मी. कोणाला दिले. ए मगाशी जो आलता त्या पोस्टमनला दिलेत. याड लागलं काय बा. अहो ही हेडफोन आहे हेडफोन. कानातलं गाणे ऐकायचं. अरे मगाशी जो नवा पोस्टमन आला त्याच्याकडनं घेतलंय मी. अहो आबा 1000 रुपये दिले. हो संख्या तुम्हाला सांगत होता नाही मगाशी. तो नवीन पोस्टमन आहे. नवीन नव्हता जुना होता जुना. अहो तो जुना पोस्टमन आहे आपल्या गावातला. मी ओळखतो त्याला. अरे नाही पहिला एक आला ना नवा पोस्टमन बदले जाऊन. कोण मगाशी पोस्टमन आलता आणि त्याला 1000 रुपये दिले तुम्ही. हो. 1000 रुपये दिले 100 रुपयाच्या गोष्टीसाठी. गो तुम्ही हसताय म्हणजे मला फसवले. कांटा घातला कुणीतरी. बांबू लावला तुम्हाला. कांटा घातला तुम्हाला. मला वाटतोय त्यो राजा कधी दिसतात. तुम्ही हसताय म्हणजे राजाच असणार. राजा मेला तू. ना आता सुट्टी नाही राजाला. आता मी मारणार राजाला. चला माझ्या ताब्यात दे. नको थांबा. मिटवाईल तू सोड मला. आबा बघू आपण काय. सोड मला तर. काय 2 मिनिटं ऐका. जाऊ द्या आबा. अहो आबा जाऊ द्या. आप्पा आल्यात ना आता. आबा काय झालं. ह्यानं बोलबोल म्हणता मला 1000ला कांडा घातलाय. अरे असू दे आपण सगळी एकत्र जातो ना. मौज मस्ती करणारच. मी सांगतो तुझा 1000 रुपये द्याला. हा सांगा काठी ठेव. राजा त्याचा 1000 रुपये देऊन टाक. देऊन टाक. चल
आबा पैसे घ्या जाऊ दे अरे. वादिवाद नको हा. आणि हा. परशा ती कोड उचल आबा ती टोपी घाला अरे. हे घे बाबा खिशात ठेवा पैसे आता दिलेच ना पैसे हे घाल तुझ्या अरे. खिशात घाल अरे. जाऊ दे जाऊ दे शांत बसा. आता वादिवाद नको मिळालं ना. आता मिळाले आपण पैसे दिलेत ना पैसे आता शांत बसायचं आता काय माझी चेष्टा करतोय व्हय. बरं झालं आप्पा आलं नाही तर लय वादिवाद झाला असता आबा आता तुला बी सांगतो आणि राजा तुला बी सांगतो अजिबात दोघांनी भांडायचं नाही काय अरे. आप्पा पण माझ्या कानाचं मशीन अरे ते मी बघतो ना तुझ्या मशीनचं काय आहे ती मी जातो पोस्टात अहो आप्पा तो पोस्टमन जातानाच सांगून गेला हा. होता की परत पोस्टात बोंबले देऊ नका म्हणून तो गावातला पोस्टमन ओळखीचा आहे मी असू सांगतो दे यांना मी बघतो ती तर मंडळी कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी पक्क्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतय येगळं रवी फास्टर बोलतोय मोकळ रवी फास्टर बोलतोय मोकळ उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी खान बोकडाच अंग लाकडाच आप्पा मी जास्त मारतोय भारी संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काक 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 कार भारी उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी